नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दररोज आपलं हे लेक्चर सकाळी 6 वाजता असतं, पण आज काही कारणास्तव सकाळी लेक्चर झालं नाही, त्यामुळे रात्री 8 वाजता हे लेक्चर अपलोड करत आहे. ठीक आहे. तर कधी कधी प्रॉब्लेम आला तर लेक्चर येईल, ठीक आहे, पण थोडं लेट झालं तर नाराज होत जाऊ नका. डेली आपलं शेड्यूल जे आहे ते सकाळी 6 वाजता राहील. फक्त कधी कधी काही कारणास्तव जर प्रॉब्लेम आला तर आपण दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी वेगळ्या वेळेत लेक्चर जे आहे ते अपलोड करत जाऊ. बघा मित्रांनो, सध्या अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर काही ऑफर मध्ये काही बॅचेस सुरू आहे. जसं की 999 रुपयाची बॅच आहे, पण तिथं तुम्हाला अभ्यास मित्रांनी कुपन उपलब्ध करून दिलेले आहे. त्या कुपन अप्लाय केले की फी जी आहे ती 50% डिस्काउंट होऊन जाईल. आणि राज्यसेवेच्या परीक्षेला बरोबर एक महिना उरलेला असताना तुम्हाला ही बॅच मिळते फक्त 500 रुपयात. या बॅचचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि तुमचे मार्क जे आहे ते बूस्ट होणार आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचं इयर बुक जे आहे ते आपण लॉन्च केलेलं आहे. 99 रुपये फीस ठेवलेली आहे पहिले 500 विद्यार्थ्यांसाठी, पण आता ऑलरेडी 520 ऍडमिशन जे आहे ते होऊन गेलेले आहे. याची फी आम्ही वाढवणार आहे, पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 1-2 दिवस फी कमी ठेवा जेणेकरून आम्ही हे परचेस करतो. तर ठीक आहे, त्यामुळे 2-3 दिवस हे जी याची फी कमी ठेवली जाणार आहे. त्यानंतर राज्यसेवा फाउंडेशन बॅचची फी जी आहे ती वाढवलेली आहे, कारण ऍडमिशन ऑलमोस्ट फुल होत आलेले. जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. याचे लेक्चर आता आपण 1 ऑगस्ट पासून सुरू करत आहोत. त्याचबरोबर स्पेशल एनसीईआरटीची बॅच सुद्धा मराठी माध्यमातून आहे, याचे सुद्धा ऍडमिशन सुरू आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता. त्याचबरोबर परत एकदा 500 रुपये फी मध्ये पहिले 300 विद्यार्थ्यांसाठी आपण एक कंबाईनची बॅच सुरू करत आहोत, जी कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट बॅच असणार आहे. ठीक आहे, पण हिचे सुद्धा एक 300 विद्यार्थ्यांची लिमिट आहे. 300च्या नंतर एकाही विद्यार्थ्याला ही बॅच 500 रुपयामध्ये मिळणार नाही. ही जर बॅच जॉईन करायची तर या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. या बॅच मध्ये तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे तो रिवाइज करून घेतला जाईल, पूर्ण रिव्हिजन होईल. फक्त करंट अफेअर्स आणि मॅथ्स अँड रिझनिंग याचे रेकॉर्डेड लेक्चर असतील, बाकी सर्व विषय जे आहे ते आपले लाईव्ह होऊन जाईल. आणि त्याचबरोबर सध्या जर कंबाईनची रिव्हिजन बॅच व्यतिरिक्त एकदम डीप बॅच जर पाहिजे असेल तर ती आहे कंबाईन लक्ष बॅच, पण मित्रांनो या बॅचची फी आता 3000 रुपये झालेली आहे. ठीक आहे, तर या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. काही बॅचेसची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल. आणि इन्स्टाचं चॅनल जॉईन करा, अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. मग सुरुवात करूया आजचं 22 जुलैचं जे काही करंट अफेअर्स आहे त्याचा अभ्यास करूया. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, जुलै 2024 मध्ये युरोपियन कमिशन चे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं रॉबर्टा मित्सोला यांची जी निवड आहे ती युरोपियन युनियनची जी काही संसद आहे, पार्लमेंट आहे, त्याच्या सभापती, त्याच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि आता युरोपियन कमिशन म्हणून एक संस्था आहे, तर युरोपियन कमिशनचा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर उर्सुला व्हान डेर लेयन यांची निवड झालेली आहे. तर उर्सुला व्हान डेर लेयन या युरोपियन कमिशनचे यापूर्वी अध्यक्ष होत्या आणि आता त्याची पुन्हा या पदावर निवड जी आहे ती झालेली आहे. तर युरोपियन संसदेचे सभापती जे आहे रॉबर्ट मित्सोला यांनी याची घोषणा केली होती. युरोपियन कमिशनची स्थापना 16 जानेवारी 1958 साली करण्यात आली होती. ब्रुसेल्स, बेल्जियम येथे याचं मुख्यालय आहे. 27 देश याचे सदस्य आहेत. त्यानंतर बघा पुढे जाऊया, अंतराळ क्षेत्राशी संबंधित पुरस्कार. कोणतं क्षेत्र? अंतराळ क्षेत्राशी संबंधित पुरस्कार जो आहे कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार 2024 न कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार जो आहे 2024 चा तो मिळालेला आहे प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना. बघा, अंतराळ क्षेत्रातील एक महत्वाचा पुरस्कार आहे. कॉस्पर या नावाच्या संस्थेमार्फत हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो. कोरियामध्ये बुसान या ठिकाणी 45वी जे काही कॉस्पर अंतराळाशी संबंधित जे काही वैज्ञानिक संमेलन जे आहे ते सुरू आहे आणि या कार्यक्रमातच कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार घोषित करण्यात आला आणि हा जो पुरस्कार आहे प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, अंतराळ संशोधन समितीचंच नाव आहे कॉस्पर, हे लक्षात ठेवा. 3 ऑक्टोबर 1958 ला स्थापना झालेली आहे. त्यानंतर पॅरिस फ्रान्स मध्ये मुख्यालय आहे. हे लक्षात ठेवा की 45वी याची बैठक जी आहे ती कुठे सुरू आहे? तर दक्षिण कोरियामध्ये सुरू आहे. आणि दक्षिण कोरियातील या बैठकीतच अंतराळ क्षेत्राशी संबंधित कॉस्पर हॅरी मेसी पुरस्कार जो आहे तो प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन, फिफा पुरुषांच्या जागतिक क्रमवारीमध्ये 2024 मध्ये
आणि खास करून जुलै महिन्यामध्ये जी काही आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार भारताचं स्थान काय आहे फिफा रँकिंग मध्ये, तर भारताचं स्थान आहे 124वे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. काही दिवसांपूर्वी भारत 100व्या क्रमांकावर होता, पण भारताचं स्थान आता घसरून 124वे झालेलं आहे. फर्स्ट स्पॉटवर कोणता आहे, तर फर्स्ट स्पॉटवर आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना, आता आपण याविषयी अभ्यास केला होता की अर्जेंटिनाने अलीकडे एक स्पर्धा जिंकलेली आहे, तिचं नाव काय आहे, तर कोपा अमेरिका. कोपा अमेरिका जी आहे दक्षिण अमेरिका खंडात होणारी जी स्पर्धा आहे ती कोणी जिंकलेली आहे, तर अर्जेंटिनाने जिंकलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर जो आहे तो फ्रान्स आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे. भारताचा क्रमांक 124वा आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्पेन आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ही जी काही रँकिंग प्रणाली आहे, क्रमवारी प्रणाली आहे, ती डिसेंबर 1992 मध्ये सुरू करण्यात आली होती. फिफा जी संस्था आहे तर तिला आपण इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशन किंवा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल या नावाने सुद्धा ओळखतो. याची स्थापना 21 मे 1904 रोजी झाली होती. ज्युरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि अध्यक्ष आहे गियानी इन्फेंटिनो. तर हे सध्याचे फिफाचे अध्यक्ष आहे. त्यानंतर जागतिक बुद्धिबळ दिवस 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर बघा मित्रांनो 2024 मध्ये जागतिक बुद्धिबळ दिवस जो आहे तो 20 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. मग आता काही गोष्टी लक्षात ठेवा बुद्धिबळाविषयी. बघा 20 जुलै हा जागतिक बुद्धिबळ दिवस आहे. त्याचबरोबर सध्या जी काही संस्था आहे बुद्धिबळाविषयी, बुद्धिबळाचं मॅनेजमेंट करणारी, जसं की क्रिकेटसाठी ICC आहे, तसं बुद्धिबळाविषयी एक संस्था आहे फिडे. फिडे नावाची संस्था जी आहे ती बुद्धिबळाशी संबंधित संस्था आहे. तिचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहे हे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर याचे सध्याचे उपाध्यक्ष आहे विश्वनाथन आनंद. कोण आहे, विश्वनाथन आनंद. ठीक आहे, विश्वनाथन आनंद. तर हे सध्याचे त्याचे कोण आहे, उपाध्यक्ष आहे. अध्यक्ष नका लक्षात ठेवू, उपाध्यक्ष लक्षात ठेवा, कारण ते भारतीय. त्याचबरोबर अलीकडे फिडेने एक स्पर्धा आयोजित केली होती. ठीक आहे, त्या स्पर्धेचं नाव आहे कॅडेट टुर्नामेंट. ठीक आहे, कॅन्डिडेट टुर्नामेंट. तर ही जी फिडे मार्फत जी काही कॅन्डिडेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती, ही कोणी जिंकलेली ही स्पर्धा, तर डी गुकेश नावाचे जे खेळाडू आहे तर यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर डी गुकेश नावाचे जे काही खेळाडू आहे, भारतीय खेळाडू आहे, त्यांनी ही स्पर्धा जिंकली. आणि आता डिसेंबर 2024 मध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जी होणार आहे तर त्याच्या फायनल मध्ये डी गुकेश हे गेलेले आहे. तर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर 5वा क्वेश्चन, 9व्या महिला क्रिकेट आशिया चषक 2024 आयोजन कुठे केलं जात आहे, तर जो काही 9वा महिला एशिया कप होणार आहे तो होणार मित्रांनो श्रीलंकामध्ये. ठीक आहे, भारत पाकिस्तानची मॅच सुद्धा झाली यामध्ये आणि भारताने पाकिस्तानचा पराभव सुद्धा केलेला आहे. त्याचबरोबर हा जो काही एशिया कप आहे तर एशिया कप भारताने महिलांच्या टीमने एकूण 7 वेळा जिंकलेला आहे. यावेळी एशिया कप कसा होणार आहे, तर T20 फॉर्मॅट मध्ये होणार आहे. एशिया कप जो असतो तर तो आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये खेळवला जातो, T20, वन डे. तर आता तो T20 फॉर्मॅट मध्ये होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर एशियन क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठं आहे, तर श्रीलंकामधील कोलंबो या ठिकाणी आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, एशियन क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठे, श्रीलंकातील कोलंबो. ICCचं मुख्यालय कुठं आहे, तर दुबई. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठे, दुबई आहे, दुबई येथे आहे. एशिया कप 19 ते 28 जुलै दरम्यान आयोजित केला जात आहे श्रीलंकामध्ये. रंगाली नावाचं स्टेडियम आहे, रंगाली दांबुला. ठीक आहे, यामध्ये 8 संघ सहभागी होणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, UAE, मलेशिया आणि थायलंड हे संघ यामध्ये सहभागी होणार आहे. एशिया कपची पहिली आवृत्ती 2004 साली श्रीलंकेमध्येच झाली होती. भारताने 8 वेळा फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि त्यापैकी 7 वेळा विजय सुद्धा मिळवलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. श्रीलंकेविषयी सांगायचं झालं तर श्रीलंकेचे सध्याचे जे काही राष्ट्रपती आहे ते आहे रानिल विक्रमसिंघे. चलन आहे श्रीलंकन रुपया. श्रीलंकाला 2 राजधानी आहे. एक कायदे मंडळाची राजधानी, तिचं नाव आहे श्री जयवर्धनेपुरा कोट्टे, आणि तिथली न्यायिक राजधानी आणि कार्यकारी राजधानी आहे कोलंबो. हे पाठीमागील लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी 1 वर्षामध्ये त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी काही भाषणं दिली तर त्या भाषणांवर आधारित एक पुस्तक अलीकडे रिलीज करण्यात आलेलं आहे. तर हे पुस्तक कुठे रिलीज करण्यात आलं, तर द्रौपदी मुर्मू यांच्या पहिल्या 1 वर्षामध्ये जे काही 75 महत्वाची भाषणं होती त्यावर आधारित एक पुस्तक विंग्स टू अवर होप्स व्हॉल्यूम 1 नावाचं पुस्तक अलीकडे
नवी दिल्ली या ठिकाणी रिलीज करण्यात आलेलं आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. नवी दिल्लीमध्ये जे काही राष्ट्रपती भवन आहे तर त्या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते रिलीज करण्यात आलं. यानंतर रिलीज कोणी केलं तर द्रौपदी मुर्मू यांनीच केलं. त्या कार्यक्रमाचं समजून घ्या, त्या कार्यक्रमामध्ये मेन पाहुणे कोण होते? शिवराज सिंग चौहान हे तिथं मेन पाहुणे होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतातील पहिल्या विदेशी जनऔषधी केंद्राचे उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. सध्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे ते मॉरिशसच्या दौऱ्यावर आहे. तिथं मॉरिशस मध्ये त्यांनी फ्रेंडशिप गार्डन जे आहे तर त्याचं उद्घाटन केलं होतं. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. त्याचबरोबर जर बघितलं तर एस जयशंकर जे आहे त्यांनी आता हे जनऔषधी केंद्र म्हणजे काय तर जेनेरिक मेडिसिन जे आहे, जेनेरिक मेडिसिन काय असतात तर समजून घे, एखाद्या औषधाचा शोध लावला तर तो संशोधनाचा खर्च आणि ते औषध बनवण्याचा खर्च दोन्ही मिळून खर्च जो आहे तो ऍड करत असतो. फॉर एक्झाम्पल ए नावाचा औषधाचा शोध लागला तर ए नावाची समजा एक गोळी आहे जी 10 रुपयाची आहे. त्यामध्ये 5 रुपये संशोधनाचे खर्चाचे असतात, 5 रुपये बनवण्याचा खर्च असतो आणि ही गोळी आपल्याला 10 रुपये मिळते. पण जेनरिक मेडिसिन काय आहे तर ए नावाची गोळी आहे, यावर संशोधनावरचा खर्च ऍड केला जात नाही, फक्त निर्मितीचा खर्च ऍड केला जातो आणि ही गोळी आपल्याला 5 रुपयात मिळते. तर असे जे काही पेटंट नसलेले औषधे त्यांचे जे काही मेडिकल्स असतात त्यांना आपण जनऔषधी केंद्र म्हणतो, जे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्थापित झालेले आहे. तुम्हाला जर औषध गोळ्या घ्यायच्या असेल तर इथूनच घ्यायच्या, ठीक आहे. उगाच दुसऱ्या मेडिकल मधून जास्त पैशात गोळ्या वगैरे घ्यायच्या नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर विदेशात असं जनऔषधी केंद्र कुठे स्थापित करण्यात आले तर ते मॉरिशस मध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढे जाऊया. चेन्नई सुपर किंग्स CSK ने तिसरं इंटरनॅशनल सुपर किंग्स अकॅडमी जी आहे ती कुठे सुरू करण्याची घोषणा केली. तर बघा मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स काय करतंय तर वेगवेगळ्या देशामध्ये क्रिकेटशी रिलेटेड अकॅडमीज जे आहे ते स्थापित करतंय. जसं की यापूर्वी अमेरिकेमध्ये टेक्सास या ठिकाणी ऑलरेडी अकॅडमी स्थापन केली होती. त्याचबरोबर बघा मित्रांनो, UK मध्ये रीडिंग इंग्लंड या ठिकाणी त्यांनी अकॅडमी स्थापन केली होती. आता ते सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट विषयक अकादमी जी आहे ती स्थापित करणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, भारतीय तलवारबाज श्रेया गुप्ता जी मूळची जम्मू काश्मीरची, तिने कॉमनवेल्थ ज्युनियर कॅडेट चॅम्पियनशिप 2024 मध्ये सेबर या प्रकारामध्ये पदक जिंकलं. तर तलवारबाजीचा एक प्रकार आहे सेबर प्रकार, यामध्ये तिने कोणतं पदक जिंकलेलं आहे? ठीक आहे, सेबर या प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलं तर तिने मित्रांनो कांस्य पदक जिंकलेलं आहे. हे लक्षात ठेवा. 2-3 पॉइंट. श्रेया गुप्ता काय आहे? एक तलवारबाज आहे. कुठल्या आहे तर जम्मू काश्मीरची आहे. ठीक आहे, हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. कोणत्या प्रकारात तलवारबाजी करतात तर सेबर नावाच्या प्रकारामध्ये तलवारबाजी करतात. कोणतं पदक जिंकलं 2024 मध्ये? कांस्य पदक जिंकतो. कोणती स्पर्धा? कॉमनवेल्थ ज्युनियर कॅडेट चॅम्पियनशिप. तर या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिली राष्ट्रीय अंमली पदार्थ हेल्पलाईन नाव आहे बघा मानस नावाचा अजून 2-3 प्लॅटफॉर्म आहे. हा जो अंमली पदार्थाची जी हेल्पलाईन आहे तिचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. मानस काय आहे तर बघा, मानसचा फुल फॉर्म आहे मादक पदार्थ निषेध अनुसूचना केंद्र. तर हिंदीमध्ये त्याचा फुल फॉर्म मादक पदार्थ निषेध अनुसूचना केंद्र. आता ही नेमकं काय हेल्पलाईन, ठीक आहे, ती पहिले सांगतो. आणि आपला प्रश्न आहे की याचे उद्घाटन कोणी केले हे हेल्पलाईनचं? तर बघा मित्रांनो, ही जी हेल्पलाईन आहे समजून घ्या, एखाद्याला व्यसनाची सवय असेल आणि एखाद्याला मादक पदार्थ व्यसन करायची सवय असेल आणि त्याला जर ते सोडवायचं असेल तर या हेल्पलाईनवर, पुढे सांगतो हेल्पलाईन काय आहे, ठीक आहे. तर या हेल्पलाईनवर कॉल करून तुम्ही काय करू शकता, सल्ला जो आहे तो मागू शकता, ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं दिसलं की या ठिकाणी अशा चुकीच्या पद्धतीने मादक पदार्थ विकले जाते तर मग तिथं तुम्ही काय करू शकता, गव्हर्नमेंटला रिपोर्ट करू शकता की असं होतंय बाबा, ठीक आहे. तर अशा प्रकारची हेल्पलाईन जी आहे ती अमित शहा यांनी अलीकडे तिचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे. हा टोल फ्री क्रमांक काय आहे तर 1933 हा टोल फ्री क्रमांक 1933. यानंतर पुढे जाऊया. WSF, ठीक आहे, वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप, ठीक आहे, वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताचं शौर्य बावा नावाचा खेळाडू आहे, त्यानं कोणतं पदक जिंकलं तर भारताचा जो शौर्य बावा नावाचा खेळाडू आहे त्याने वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. हेच लक्षात ठेवायचं. ही स्पर्धा कुठे झाली होती? अमेरिकेमध्ये टेक्सास मध्ये ह्युस्टन या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. आणि शौर्य बावा या स्पर्धेमध्ये ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारा जो आहे तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला आहे.
जागतिक स्क्वॅश फेडरेशनची स्थापना 1967 मध्ये झाली होती. तिचं मुख्यालय इंग्लंडमध्ये आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC ने असोसिएट क्रिकेट मधील किती देशांना 2023 साठी ICC डेव्हलपमेंट अवॉर्ड प्रदान केलेला आहे? पहिले प्रश्न समजून घेऊ, डायरेक्ट उत्तरापर्यंत जाण्यामध्ये अर्थ नाही. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ठीक आहे, जी क्रिकेट विषयी सगळ्या गोष्टी हँडल करते. तर हिने काय केलेलं आहे, 12 देशांना मेन क्रिकेट प्लेइंग नेशनचा दर्जा दिलेला आहे. 12 देशांना मेन क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा दर्जा दिलेला आहे. आणि इतर 93 असे देश आहे की ज्यांनी क्रिकेटला जस्ट सुरुवात केलेली आहे किंवा क्रिकेट खूप दिवसापासून खेळतात पण इतकं चांगलं क्रिकेट खेळत नाही. फॉर एक्झाम्पल, जसं की आपण बघितलं की अमेरिकेने आता क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे, नेपाळने सुरू केलेली आहे, ठीक आहे. मग असे काही देश आहे खूप जुने आहे पण ते आता खऱ्या अर्थाने लोकांसमोर येत आहे. असे खूप सारे संघ आपल्याला इथं बघायला मिळतात. मग असे जे काही 93 देश आहे, तर या 93 देशांपैकी जे काही देश चांगले खेळतात त्यांना ICC काय करते, एक पुरस्कार देते, ICC डेव्हलपमेंट अवॉर्ड. आणि हे देश अजून चांगले खेळायला लागल्यानंतर या 12 मध्ये यांचा समावेश होणार आहे. 12ची संख्या वाढणार आहे. इथं जे काही 12 क्रिकेट प्लेइंग नेशन आहे त्यामध्ये अजून देश जे आहे त्यांची भर पडणार आहे. तर ICC ने अलीकडे 6 देशांना ICC डेव्हलपमेंट अवॉर्डने सन्मानित केलं. मग ते देश कोणते आहे, तर मेक्सिको आहे, ओमान आहे, नेदरलँड आहे, UAE आहे, नेपाळ आहे आणि स्कॉटलँड आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलची स्थापना 15 जून 1909 मध्ये झाली होती. दुबईमध्ये याचं मुख्यालय आहे आणि ग्रेग बार्केल जे ते अध्यक्ष आहे. यानंतर 13वा क्वेश्चन, 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड जी स्पर्धा झाली होती 2024 मध्ये, तर त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या वेदांत साखरेने कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड नावाची एक स्पर्धा 2024 मध्ये झाली. इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू आहे वेदांत साखरे. खेळाडू नाही म्हणता येणार, एक मुलगा आहे, विद्यार्थी आहे वेदांत साखरे. याने 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे अजून काही खेळाडू आहे जसं की वेदांत साखरे बरोबरच ईशान पेडणेकर याने रौप्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर श्रीजित शिवकुमार याने सुद्धा रौप्य पदक जिंकलं, तामिळनाडूचा आहे. यशस्वी कुमार या उत्तर प्रदेशचा याने सुद्धा रौप्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन कझाकिस्तान मधील अस्ताना या ठिकाणी झालं होतं. एवढं आपल्याला मेन मुद्दे आहे ते आपल्याला माहितच असले पाहिजे. 14वा क्वेश्चन आहे, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20 जी काही सिरीज होणार आहे, मालिका होणार आहे, त्यामध्ये कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर सूर्यकुमार यादव जो आहे तो कर्णधार असणार आहे. हार्दिक पांड्या कर्णधार नसेल, शुभमन गिल व्हाईस कॅप्टन असणार आहे. हा एक चेंज लक्षात घ्या. पहिले हार्दिक पांड्याला व्हाईस कॅप्टन बनवलं होतं रोहित शर्माच्या वेळेस आणि नंतर तो कॅप्टन बनणार होता, पण आता सूर्यकुमारला कॅप्टन बनवून शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन बनवण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन इथं बघूया आपण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचं अलीकडे उद्घाटन कोणत्या राज्यात केलं? तर PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन अलीकडे इंदोर मध्य प्रदेश मध्ये करण्यात आलेलं आहे. तर बघा इंदोर नेहमी चर्चेमध्ये राहतं. भारतातील सगळ्यात स्वच्छ शहर आहे, त्याचबरोबर भारतातील सगळ्यात बेस्ट स्मार्ट सिटी आहे इंदोर. तर नेहमी चर्चेमध्ये राहणारं शहर आहे. तर बघा प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स अलीकडे उद्घाटन इंदोरमध्ये अमित शहाजींनी केलं होतं. आता हे जे कॉलेज आहे यामध्ये विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, कल्चर, आर्ट जो काही आवडणारा विषय असतो त्या आवडणाऱ्या विषयामध्ये शिक्षण घेण्याची संधी या कॉलेजमध्ये दिली जाते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्सची स्थापना जी आहे तर ती करणं सुरू केलेली आहे. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदोर या शहरामध्ये त्याची पहिली कॉलेज ऑफ एक्सलन्स जे आहे प्राईम मिनिस्टर तर ते स्थापन करण्यात आलं. मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली करण्यात आली. राजधानी भोपाळ आहे. मुख्यमंत्री मोहन यादव आहे. याच्या पहिले मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, पण ते आता केंद्रामध्ये कृषी मंत्री झालेले आहे. आणि राज्यपाल आहे मंगूबाई पटेल. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. चालू घडामोडीचे लेक्चर आवडत असतील तर आपलं एक इयरबुक 99 रुपयामध्ये आपल्या अभ्यास मित्र ऍप मध्ये उपलब्ध होऊन जाईल. त्याचबरोबर त्यामध्ये 36 टेस्ट आहे ते तुम्ही सोडू शकता ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. त्यामुळे तुमचं करंट अफेअर्स अजूनच परफेक्ट होणार आहे. नॉर्मल इयरबुक प्रमाणे नाही, आपलं इयरबुक वेगळं आहे. क्वेश्चन, आन्सर आणि स्पष्टीकरण या फॉर्मॅटमध्ये आपलं इयरबुक आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन सुरू आहे, NCERT बॅचचे ऍडमिशन सुरू आहे.
कंबाईनची प्रतिज्ञा नावाची बॅच आता आपण सुरू करत आहोत, जिचे एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, ज्याची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जॉईन करायचं असेल आणि 500 रुपयात ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करायची असेल, जी महाराष्ट्रात मध्ये एवढं क्वालिटी आणि अफोर्डेबल एज्युकेशन कोणीच देत नाहीये, जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर निश्चितच तुम्ही या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरून व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. त्याचबरोबर कंबाईनसाठी लक्ष बॅच आहे मित्रांनो, याच्या ऍडमिशनची या बॅचची फी 3000 रुपये झालेली आहे. पण जर तुम्हाला डीप बॅच जॉईन करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही विचार करू. तुम्ही आम्हाला टेक्निकल नंबरवर जो आहे तो कॉल करू शकता. परिस्थितीनुसार आपण विद्यार्थ्यांचे जे काही फी जे आहे तर त्यामध्ये सुद्धा ऍडजस्ट जे आहे ते करत असतो. यानंतर जर बघा, अभ्यास मित्रचं ऍप आहे, हे डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला टेस्ट, इयरबुक, बॅचेस बघायला मिळेल. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज, सगळ्या काही गोष्टी अभ्यासाशी रिलेटेड आहे. तुम्हाला निश्चितच तुमच्या प्रवासामध्ये पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे. तर थांबूया इथं. लेक्चर जर आवडला असेल तर लाईक करा, लेक्चरला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर. बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.